हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आज मी 34 साईजचा कटोरी ब्लाऊज पेपर पॅटर्न कसा काढायचा ते मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जे नवीन मैत्रिणी आहेत त्यांना शिकायची इच्छा आहे त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर बघा, इथे मी आता उंची टाकणार आहे, जी आहे 13 इंच. नाही 13 इंच आहे तयार, पण कस्टमरनी सांगितलेलं आहे की आणखीन 1 इंच जास्त ठेवा. त्याच्यासाठी 14 इंच ठेवत आहे आणि त्यामध्ये 1 इंच मिसळून 15 इंचावरती मी इथे टिक करून घेतलेला आहे. खालच्या साईडने अर्धा इंच आणि वरती शोल्डरच्या जागी अर्धा इंच जातं, त्यासाठी 1 इंच ठेवायचं. आणि इथे बघा, मी इथं रेष आखून घेत आहे आता इथे. तर आता शोल्डर टाकायचं आहे. तर 34 साईजसाठी बघा, मी फक्त 5 इंचच घेणार आहे. जास्त मोठं शोल्डर घ्यायचं नाही आहे आणि पसरट पण गळा रुंदी घ्यायचं नाही आहे, कारण शोल्डर उतरण्याचे खूप जास्त चान्सेस असतात. तर मी इथे 5 इंच घेतलेला आहे आणि इथे पण बरोबर यायसाठी मी टिक करून घेतलं. आणि मोंडा घेतलेला आहे फक्त 5.5 इंच घेतलेला आहे बघा. तर अशा पद्धतीने घेऊन मी इथे रेष आखून घेतलेली आहे. आणि आता बघा, जे नवीन मैत्रिणी आहेत त्यांना चौथा भाग जर काढता येत नसेल तर अशा पद्धतीने जी इंचपट्टी आहे ना, ती अशी 4 फोल्ड करायची. 4 फोल्ड केल्यानंतर मग जो जितकं माप येईल तितकं, तर 8.5 इंच येतं चौथा भाग 34चा. तर त्यासाठी बघा, मी असं फोल्ड करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, म्हणजे चौथा भाग तुम्हाला समजेल, निघेल. तर इथे 8.5 इंचावरती टिक केली आणि पुढे 1.5 इंच प्लस करून घेतलेलं, म्हणजे शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे. तुम्ही 2 इंचही घेऊ शकता, फक्त 1.5 इंच भरपूर होतं. तर बघा, आता इथे तर घडी निघालेली आहे तयार पूर्ण 10 इंचाची. तर इथे बघा, मी खालच्या साईडने पण असं टिक करून घेतलं. आणि आता इथे काय करू, त्या आपण बॉक्स तयार करून घेऊयात. तर तुम्हाला कंबर घेर येते, मी टाकत नाही, असंच बरोबर येतं, काही तेवढं हे नाही. तर बघा, आता इथे मोंड्याला आकार देण्यासाठी मी फक्त 1.25 इंचावरती, कारण माप छोटं आहे ना, त्याच्यामुळे मग मी 1.25 इंचावरती पुढच्या मापासाठी मोंड्यासाठी आणि पाठीमागलच्या मोंड्यासाठी मी आता अशा पद्धतीने टाकत आहे बघा. जे आहे ना, आपण बॉक्स तयार केले त्याच्या अर्धा करायचं आणि टिक करायचं. आणि ते 3 पॉईंट जे आहेत ना, म्हणजे 1.25 इंचावरती मी टिक करून घेतलेले पाठीमागलच्या मोंड्यासाठी. तर हे 3 इंच जे पॉईंट आलेत ना, हे असे जुळून घ्यायचे, एकदम छान परफेक्ट आपलं येतं मोंड्याचा आकार. आता मधलं म्हणजे समोरच्या मोंड्याला आकार देण्यासाठी मी 1.25 इंचावरती टिक करून घेतलेलं आहे. आणि थोडंसं आतमध्ये यायचं आहे. इथे बघा, सरळ जी रेष आहे ना वरती, आपण जी मोंड्याची घेतलेली आहे, असं जवळून दाखवते बघा, थोडंसं घ्यायचं आहे, म्हणजे इथे फुगा म्हणजे चुन्या पडणार नाही आणि फुगा पण येणार नाही आपल्याला मोंड्यामध्ये, त्यासाठी. तर आता इथे मी गळा रुंदी घेतलेली आहे, फक्त 2 इंच घेतलेली आहे. इतकं म्हणजे 2 इंच बस होतं, जास्त घ्यायचं नाही पसरट, म्हणजे शोल्डर उतरणार नाही. तर उंची आहे 6 इंच घेतलेली आहे गळ्याची, आणि आखून इथे गोलाकार देऊन घेत आहे मी. तर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, खालच्या साईडने क्रॉसपट्टी काढायची आहे. तर फक्त 2.25 इंचावरती मी इथे टिक करून घेतलेले, कारण पुन्हा नंतर आपल्याला ही क्रॉसपट्टी अर्धा इंचाने दुसऱ्या पेपरवरती वाढून घ्यायचं आहे. तर बघा, अशा पद्धतीने आता इथे रेष आखून घेतलेली आहे. आणि तुम्हाला क्रॉसपट्टीचा आकार द्यायला येत नसेल तर अशा पद्धतीने काढायचं बघा. आता इथे काय करायचं आहे, 1.25 इंचावरती टिक करायचं गळ्याच्या साईडने, आणि अशा प्रकारे 3 असं तिरकस आखून घ्यायचं आहे. झालं, क्रॉसपट्टीचा आकार पण सोपा झालेला आहे. तर आता इथे काढायची आहे आपल्याला कटोरी. तर कटोरी कशी काढायची बघा, तर याचा जो मेन घडी निघाली आहे त्याची मध्य केला तर 5 इंच झालं, म्हणजे 10 इंच घडी होती आपली, त्याचा अर्ध घेतलं. तर 5 इंचावरती टिक करून घेतली आणि असंही 5 इंच घेतलं उभं, म्हणजे आकार द्यायला आपल्याला कटोरीचा परफेक्ट गोल आकार येईल त्यासाठी. आता गळ्याच्या साईडने 1 इंच घेतलं आणि मग नंतर अशा प्रकारे तिरकस मी जे रेष आखून घेतली. इतकं सोपी पद्धत आहे ना, ज्यांना आकार काढता येत नाही ना गोल कटोरीचा, ते अशा पद्धतीने काढू शकतात. तर अंतर बघितलं तर बरोबर आहे, 2.5 इंच तरी असावं अंतर मोंड्यामधलं आणि कटोरीच्या याच्यामधलं साईड पार्ट जो असतो तो. तर 2.5 इंच असावा. हे सगळं चेक करून घेतलं मी. आणि आता बघा, इथे काय करायचं आहे, आता कट करून घ्यायचे जे आहे ती. तर बघा, सुरुवातीला मी खालच्या साईडने म्हणजे सगळं पार्ट जे आहे ना कट करून घेते. आणि जे आता आपल्याला काय करायचं आहे बघा, जो पाठीमागलचा भाग आहे आधी सुरुवातीला मोंड्याचा, तो घ्यायचा आहे पाठीमागलचा, आणि मग नंतर पुढच्या पार्टचं कट करायचं आहे. तर म्हणजे दोन्ही भाग आपले खालची
म्हणजे पुढचा आणि समोरचे दोन्ही भाग आपल्याला निघतील. एकदम सोप्या पद्धतीने आहे, तर नक्की तुम्ही याच पद्धतीने व्हिडिओ पाहून कटिंग करा तुमचं ब्लाऊज. तुम्हाला स्वतःला येईल की पेपर पॅटर्न काढायला. इतकी सोपी पद्धत आहे. तुम्हाला एकदा समजलं नसेल तर दोनदा बघा व्हिडिओ, पण नक्की सावकाश पद्धतीने सांगितलेलं आहे आणि सविस्तर माहितीमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुम्हाला जिथे पॉईंट जे आहेत ते बरोबर समजतील आणि तुम्हाला पण कटिंग करायला येईल. अशा पद्धतीने तुम्ही स्वतःचा पेपर पॅटर्न काढू शकता, कस्टमरचे काढू शकता आणि तुमचं ब्लाऊजचं म्हणजे जे शिवणकाम आहे त्याच्यामध्ये ग्रोथ करू शकता. तर बघा अशा पद्धतीने आता हे सगळे पार्ट मी इथे काढून घेतलेले आहेत. तर आता गळाच कट केलेला आहे. आता कटोरी कट करायची. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त कटोरी आणि क्रॉसपट्टी हे दोनच वाढवून घ्यायचे आहेत. बाकीचं कोणतंही पार्ट वाढवून घ्यायचं नाही आहे. तर आता हे पण कसं वाढवायचं हे दाखवते मी दुसऱ्या पेपरवरती. तर आता बघा इथे ठेवूयात साईडला कटोरी आणि क्रॉसपट्टी जोडून, म्हणजे क्रॉसपट्टी जी आहे ना ती काढून घ्यायची आहे. तर खालच्या साईडने फक्त अर्धा इंचाने जी आहे ना, इथं मी मोजून बघितलं तर ती बरोबर होतं. ते पांढरं जी रेष दिसते आहे ना पेपरची, ती अर्धा इंचाने बरोबर आहे. तिथे मी ठेवलं, त्याच्यावरती ठेवलं आहे बघा मी. आणि मग नंतर ते अर्धा इंच खाली सोडलं आणि मग त्यावरती ठेवलेलं आहे क्रॉसपट्टी आणि जशीच तशी आखून घेत आहे आणि कटिंग करून घेणार आहे. कारण हे न विसरता आपल्याला अगोदर पेपरवरती काढून घ्यायचं आहे. कारण नंतर आपण जर असंच घाईमध्ये ठेवलो तर मग शिवते वेळेस आपल्याला पुढच्या भागाला कमी पडेल. त्याच्यासाठी आठवणीनेही क्रॉसपट्टी आधी तयार करून ठेवायची आणि जी छोटी होती ती टाकून द्यायची, फेकून द्यायची. तर त्या याच्यावरती मी कटोरी ठेवून बघितली बसेल का, पण बसली नाही. दुसऱ्या पेपरवरती आपण ट्राय करून बघूयात. तर आता इथे बघा अशा पद्धतीने ठेवलेलं आहे मी क्रॉसपट्टी हे कटोरी. आता इथे आपल्याला वाढवून घ्यायची आहे कटोरी. तर आता जी जशी आहे तशी आखून घेतलं. आता हे कोणी म्हणजे कपड्यावरती पण आपण वाढवू शकतो डायरेक्ट, पण कसं होतं कपडा कमी जास्त असला की मग हे होत नाही. त्याच्यासाठी आधीच पेपरवरतीच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा इथे मी त्याचं मध्य काढलेलं आहे खालच्या साईडने आणि टिक करून घेतलेलं आहे. आणि तिथे फक्त 1.5 इंचावरती टिक करून घ्यायचं आहे आपल्या खालच्या साईडने, म्हणजे टक्ससाठी आपल्याला. आणि इथे बघा 1 इंच 1.25 इंच घेतलेलं आहे फक्त, कारण छोटी साईज आहे, भरपूर होतं म्हणून. इकडे 1.25 इंच, इकडे 1.25 इंच आणि जे हुकलूकपट्टी आपण लावतो ना तिथे अर्धा इंच आणि जे आपण जॉईन करणार आहोत साईड पार्टला आता इथे अर्धा इंचाने चांगला असं गोलाकार देऊन घ्यायचं आहे. आता इथे माझी पेन चालत नव्हती, पण तरी पण बघा थोडंसं फेंड दिसतच आहे तुम्हाला. नक्की समजलंच असेल तुम्हाला. तर बघा अशा पद्धतीने आणि जे खाली 1.5 इंच घेतलं होतं ना आपण, हे तिन्ही पॉईंट असे जुळवून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत. एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुम्ही स्वतः कटिंग करायला शिका पेपर पॅटर्न. आणि मग नंतर इथे आपण कट करून घेऊयात. तर अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला जर आणखीन कोणता व्हिडिओ माझ्या म्हणजे बघायचा असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मी नक्की त्याचं व्हिडिओ बनवून नक्की अपलोड करेन. तर आता बघिते कट करून घेतलेले, तर सगळे पार्ट आपले तयार झालेले आहेत. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.